4:16 हे ते तळ आहे जिथे दशरथ राजांनी श्रावण बाळाला बाण मारलेला. आणि आता पाऊस पडला की तिकडनं या ह्याच्यातनं पाणी अजिबात बाहेर येणार नाही. तो गणपती भाग आणि या देऊ इथे रात्रीत बांधले. ती आता गुहा सांगतो ना, ती गुया ती गुहा एका रात्रीत बांधले, सगळं बांधलेलं 100 ढोरा उठतो तू. भेटली दिसली समोरची आहे ती आपली गुफा आहे. आणि अशा प्रकारे सर्व मंडळी जमलेली आहेत. हो, उठावंच वाटत नाही. आता आम्ही आहोत श्रावणात. मस्त आहे. 7, 8, 12 आणि 4, 16. हे ते तळ आहे जिथे दशरथ राजांनी श्रावण बाळाला बाण मारलेला. परत बोल. तळ्याचं पाणी पावसाळ्यात खाली जात नाही, उन्हाळ्यात वाहते. मासे वगैरे पण खाऊ शकत नाही काय? नाही. अरे देवा, इकडून ते पाणी वाहतंय ते खाली जात नाही पावसाळ्यात, किती पाऊस पडू दे. पाणी केवढं असतं? एवढंच असतं. एवढं होतं, एवढं वाढत पण ना. इकडे पहिल्यांदा पाणी वगैरे द्यायला आणायचे पहिले आजोबांनी. नाही, पण आता हे बघ, हे एवढंच आहे काय? तेवढंच एवढं धक्का बांधला तेवढं नाही वाढत पाणी. बापरे, ते झाड कुठे आहे? काय शास्त्र आहे. झाड असणार कुठेतरी, ते मला पण माहित नाही. कुठेतरी हे इकडे म्हणजे इथं आसपासच कुठेतरी झाड आहे. ते तोडलं ना. ते शब्दभेदी बाण होता ना तो बाई, लांब असणार कुठेतरी वर. शब्दभेदी बाणाने मारलं ना त्याला. इकडे नाही तर तिकडे वगैरे असं कुठेतरी वर टोका बी कर असणार. सोमकर लागलाय आवाजाच्या दिशेने. ते एकतरी तरी असतील ना, तिथे तरी असतील. अयोध्येवरून इकडे आलेला. एकतर ह्या साईडने तरी लागलेला, किंवा इकडून तरी, किंवा इकडून. ते सध्या झाड अवेलेबल नाही. ज्या ठिकाणून थांबलेला होता रात्रीच्या स्टेला, ते झाड आता सध्या अवेलेबल नाही. पण हे तळ जे आहे जिथे श्रावण बाळ त्यांच्या आईबाबांसाठी पाणी घ्यायला आलेला आणि दशरथ राजाला त्याचा आवाज आलेला. त्यांना वाटलं की तो प्राणी आहे, पण ते श्रावण बाळ होते आणि त्यांना चुकून बाण लागलेलं. आलं हे पाणी खाली नाहीत ना? हे पाणी खाली शेतात जातं. अरे पावसाळ्यात, पावसाळ्यामध्ये हे पाणी इकडनं एक थेंब बाहेर ना बाहेर. इथून अजिबात खाली येत नाही. नाही जाते रे. म्हणजे बघ इकडे अडवलेलं आहे बघ. इकडे माती टाकून ठेवले लोकांनी, तरी पाणी जातं. तरी पाणी वाहतं बघ ना खाली. आणि आता पाऊस पडला की तिकडनं या ह्याच्यातनं पाणी अजिबात बाहेर येणार नाही. ह्याचं तळ केवढे ते कोणाला समजत नाही. किती करवंद दिसत असेल तर बघा ना, ते जाऊ द्या. इथं चढेपर्यंत अर्धा जीव झाला. आता आम्ही फक्त पांडवांनी बांधलेली गुहाच बघणार आहे.
सागरला करवंद काढतोय. ही जागा जास्त कोणाला माहित नाही. हे फक्त मुंबईवरून कदाचित इकडचे गावचे असेल त्यांनी बघितलं असेल आणि हातावर मोजणे इतक्या लोकांनी ह्याचा ब्लॉग केला असेल. पण आपण ह्याचा ब्लॉग पण केलेला आहे. वरची आहे ती आपली गुफा आहे आणि अशा प्रकारे सर्व मंडळी जमलेली आहेत घाटी चढून. आपली आपला हा डायरेक्टर आहे GPS मॅप गुफेचा. ह्याच्यामुळे आपण या गुफेपर्यंत आपण पोहोचू शकलो आहे आज. त्याच्यामुळे त्याला थँक्यू. नाहीतर आजपर्यंत आम्हाला काहीच समजलं नव्हतं की आपण या ठिकाणी श्रावण बाळाचा इकडे हे झालेला. वरून पांडवांनी ती गुफा बांधलेली. जे तळ बघितलं हे भाई हे तू चालवत नेतोय आहे इकडे रस्ता कुठे आहे? ते पण पांडवांनीच बांधलेलं. ट्रॅक्टर झाला आपला. हा अजूनही गावातला ट्रॅक झाला श्रावण बाळ गावातला. श्रावण बाळ नाही वेडे श्रावण या गावातला. सॉरी प्रकारे आपला एकदम नजदीक असलेली गुफा. एकदम नजदीक अनएक्सप्लोर्ड श्रावण. त्या दिवशी अजगणी केलं आज श्रावण केलं. 5 पांडवांनी बांधलेली गुफा. आपण अशा प्रकारे पोहोचलेलो आहे फायनली. हे बघा बापरे इकडे तळावी आहे. रस्ता कुठे आहे बुजला? हे आहे ही गुफा. आपण डायरेक्ट कुठे जातो? GPS मॅप आपलं हे सांग जरा. इकडे दादा हिवाळा सडेवाडी. हे डायरेक्ट हिवाळ्यात जाते. हिवाळा सडेवाडी मध्ये. हा रस्ता कुठला होता? कुठल्या साईडने होता? इकडून. जेवढा पुढे जाता येईल तेवढं जा. पुढे पण आहे ना आता वाघ थोडी येणार आहे न्यायला. तरी पण रे बुजला रे इकडे. वरती तिकडे आहे. पार्टी राबर आहे ना बाई. हे वाटवा गोळे कुठे आतमध्ये गेला. ही पांडवांनी बनवलेली गुफा आहे. जेवढा आतमध्ये असेल तेवढं लहान आहे बघ. ती वाली इकडून जरी काढली ना माती पूर्ण झोपून जावं लागणार खाल्लं. आता ही माती सगळी आतमध्ये गेली. चालत नाही राहू शकत. कसं जाणार आता? होतं रे पहिलं होतं इकडनं. आता कोण लोक निघा कोण राखते? त्यांचा पायवाट बंद केली ना. गाडी आली प्रत्येकाकडे. त्याच्यामुळे जुनं ते सोनं होतं बंद झालं. दळणवळणाचं साधन. दळणवळणाचं मोठं साधन. पांडव काढले ना बाबा लक्ष ठेवा. पांडवांना सांगा. एक फोटो इथे फोटो हा भाई फोटोत नको आल तर असं सुशांत दादा बोला मी नाही. तू येडा आहे त्याच्या नादी काय लागते तू. एक फोटो घेतल खुशी व्हिडिओ. इथे अशी मारली ना तिथे 2 आहे तिकडे वरती. काय तळी मारली आहे 5 पांडवांची तळी. जसं की आपण खाली बघितले त्याच पद्धतीने इकडनं प्रवास करून त्या लोकांनी हिवाळ्यामध्ये एका रात्री 2 तळी बांधली. माझं एवढं संपलंच नाही ऐक लाऊड. हे सुशांत असेल. कोकणातला रानमेवा जांभळं आणि करवंद. चल रिटर्न जायला निघालो. सेम रस्ता. पूर्वीची आता तर हे काय चालत नाही त्यात. मैत झाला तरी रडत नाही. रायफल पेटत नाही. रायफल पेटत नाही. त्याचा पेटत नाही म्हणजे 1750 उत्पन्न होते. मग त्याचा माणूस होत काय होत. ती आहे ना ती अगदी रात्र आढळलं नाही. ओरडायचं नाही रात्रीचं. आणि पूजा बिजा असली ना तर 5 वाजेपर्यंत 5:30 त्याच्या पुढे काय नाही. पूजा वरती वस्तूच नाही म्हणा. राशीत बांधले. हा ती आता गुहा सांगतो ना ती गुया हा ती गुहा एका रात्रीत बांधले सगळं बांधलेलं आहे. 100 ढोरा उठतो तू त्या गुहेत. गुहेत हा एवढी जागा आहे आतमध्ये. आतमध्ये. आणि गणपतीचं मंदिर आहे.
आणि आलेले आहे खारेपाटण मधल्या काळभैरवच्या मंदिरात. आता पळा चला आमचं खारेपटण बघू केव्हा कसं आमचं खारेपटणचा कालभैरवचं देऊळ आहे बघा. आमचं खारेपटण हा आमचं गाव आहे. कालभैरव आहे कालभैरव. हो उठावंच वाटत नाही ना. मला आता आम्ही आलेलो आहोत विलवड्यात, म्हणजे यांच्या गावी, कांबळ्यांच्या गावी. दुसऱ्या गावी. पहिलं गाव तिकडचं आहे. हा यांच्याच कडे उद्या पूजा आहे. गाववाली आहे. दीदी हाय बघा. किती भाव खाती दीदी. येस, मी असं विचार केलाय की मी माझ्या ऑफिस सोबत हा पण जॉब पार्ट टाइमने चालू करते, पण त्याच्यामध्ये मला हेल्पिंग हँड खुशी तावडे पाहिजे. अरे सताक्षी कांबळे आहे ना. मार्केट करून दे, बाकी घर बसल्याने काय पण करेल. आपण गाडी घेऊन जाऊ सकाळ सकाळी. हा, आणि गाडी पण चालवणार आहे. खुशी तावडे. अरे गाडी रावण तावडे. टॉमी चालवणार. टॉमी आमचा टॉमी रॉक गार्डन मध्ये हरवलेला, तोच तो टॉमी जो आज जंगलात हरवलेला. सताक्षी मी आज आम्ही जंगलात हरवलेलो. खुशी ब्लॉगर काही पाहिजे मला फोटो काढला नाही. काय बोललात? काय फायदा आहे काय ब्लॉगरचा? आमचा मगापासून हे व्हिडिओ नाही आला, आता आमचा फोटो काढला. अरे काय माहित बिडू ए कामवाली ए बिडू
निडू तर बसायला सताक्षीला सोबत हवी होती तुझी नाही ते निडू बॅग बॅग. हाय मंडळी, आता आपण आलेलो आहे विलवड्यामध्ये मंदार कांबळे यांच्याकडे. आज त्यांचा गृहप्रवेश आहे. आपला मेन उद्देश तेच होता. या ट्रिपचा मेन उद्देश तोच होता. बाकी तर भटकंती होती. बाकी आमची अशी भटकंती होती, जंगल सफारी होती. निडू तू बोल भाई, काहीतरी बोल, मला कंटेंट नाही आजच्या दिवसात. सर्वात प्रथम तर म्हणजे हिचे आभार की व्यवस्थित आली एसटी मध्ये. एसटीचा प्रवास कसा झाला? एकदम चांगला. हे दादा मागे हो. पाणी इंटरव्ह्यू कसं वाटलं तुम्हाला SD मधनं? काय वाटलंच नाही. एसटी वाल्याने घोड घातला आणि दुसऱ्या रस्त्यात मारला, पूर्ण खाली गेलेला. स्लोप होता आणि पूर्ण रिवर्स मारावा लागला त्याला. स्लो कर गाडी, सांग त्याला. सह्याद्रीची पर्वत आणि हे आहेत बैल. 4 होते, 4. एक घर होता. ब्लॉगर पण आजूबाजूला मावशा सगळ्या मावशांची नावं सांग.